इगतपुरी तालुक्यातील आडवण पारदेवी येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी सुरू असलेल्या MIDCच्या जमीन संपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांची वैयक्तिक सुनावणी घेऊनच पुढील प्रक्रिया राबवावी तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे 10-5 वर्ष चालवतात, विकून टाकतात, दुसऱ्या मालकाला ते अब्जावधीनं पैसा कमावतात आणि स्वस्तात जमीन ही इगतपुरी तालुक्यातच भेटेल आणि त्याला कोणी विरोध करत नाही. विरोध केला तर आम्हीच फाटाफूट म्हणजे सरकारच फाटाफूट पाडतं त्याच्यात. आणि म्हणून आम्ही सरकारला विनम्रपणे म्हणजे विनंती करतो की आता इगतपुरी तालुक्यात अशा MIDC सारखे किंवा कसे खाजगी लोकांना प्रोजेक्ट राबवण्यासाठी जागा देऊ नये अशी हाल अपेष्टा किंवा आंदोलने किंवा मुंबई ते नाशिक ते मुंबई पायी मोर्चा 7-8 वेळा मंत्री महोदयांबरोबर बैठका या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना नमोहराम करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला त्याला चांगलेच उत्तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहे. आता इथून पुढे आम्ही आणखीन आमचा लढा तीव्र लढा करणार आहे आणि जे काही इगतपुरी तालुक्यावर जो या क्षेत्राबाबत असो आज शेतकरी तिथं संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे तो शेतकरी आम्ही संपुष्टात येऊ देणार नाही अशी आम्ही अधिकाऱ्यांना इशारा देतो. तरी पण जर ते अन्याय करत असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने हा लढा चालूच ठेवणार आहोत याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी. यावेळी माजी आमदार पांडुरंग गांगड, ज्ञानेश्वर कोकणे, विष्णू कोकणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातेर यांनी माहिती दिली. तसेच ज्ञानेश्वर कोकणे, तुकाराम कोकणे, सुरेश कोकणे, रमेश कोकणे, नवनाथ कोकणे, नामदेव कोकणे, रोहिदास शेलार, नारायण शेलार, बाळू गायकवाड उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.